कुठले तुम्ही 4 लोकांचा पॅनल सेट कराल होतं आम्ही करू ना, तर आम्हाला जे जर म्हटलं तर आम्ही बसून आम्ही आधी डिसाईड कुठले करू. कुठले नाव? त्याच्यानंतर पडोळे भाऊ झालं, आमचे सुरकार दादा झाले, सांगोडे ताई झाली, गोंडाने ताई झाली किंवा मी झाली. तर आम्ही म्हणजे असं बसून आम्ही ठरवू ना काय आहे ते आपसामध्ये करू ना आम्ही, नाही का. तर आमचं म्हणणं हेच आहे, आमच्या समस्या आतापर्यंत काही दूर झालेल्या नाही आहे. एवढे वर्ष झाले, आम्ही 85 पासून मी त्या वस्तीमध्ये राहते, पण अजूनपर्यंत आम्हाला पट्टे मिळाले नाही आहे. आमचे रोडाचे कामं झाले नाही आहे, नळाचे कामं झाले नाही आहे, संडासचे कामं झालेले नाही आहे, गडर लाईन लोकांच्या फुटलेल्या आहे, नळालासुद्धा गडरचं पाणी येतं. तरीसुद्धा आम्ही का म्हणते तर जातो, पण आमचे कामं काही होत नाही आहे. तर आम्हाला ह्या समस्यातून दूर करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे आमच्याच वार्डाचा इकडच्या रोडाच्या या साईडचाच नगरसेवक हवा आहे बस. कुठले तुम्ही 4 लोकांचा पॅनल सेट कराल होतं आम्ही करू ना, तर आम्हाला जे जर म्हटलं तर आम्ही बसून आम्ही आधी डिसाईड कुठले करू. कुठले नाव? त्याच्यानंतर पडोळे भाऊ झालं, आमचे सुरकार दादा झाले, सांगोडे ताई झाली, गोंडाने ताई झाली किंवा मी झाली. तर आम्ही म्हणजे असं बसून आम्ही ठरवू ना काय आहे ते आपसामध्ये करू ना आम्ही. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो, साफ ठेवतो, क्लीन ठेवतो, तसंच आपल्या वार्डाचा माणूस असला तर तो आपलं घर स्वच्छ आणि साफ ठेवणार आहे. कसं आहे, सावित्रीबाई फुले झोपडपट्टी असेल, त्यांचे खरंच खूप असे त्रास आहे, समस्या आहे, ज्याचं निराकरण झालं पाहिजे. तो निराकरण केव्हा होईल, जेव्हा इथं रिप्रेझेंटेशन मिळेल. त्याच्यामुळे या प्रभागातून नेतृत्व मिळालं पाहिजे. या प्रभागाला आपण रोजगारमय प्रभाग करू, कारण की आपण रोजगारामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. रोजगार आणि स्वयंरोजगार खूप महत्त्वाचा विषय आहे. हा विषय ज्वलंत विषय आहे. हा विषयाला घेऊन आपण प्रभाग 32मध्ये कसं रोजगार सगळ्यांना देता येईल, स्वयंरोजगार देता येईल, संधी देता येईल, ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या रोटी कपडावर मकान या विषयावर कसं काम करता येईल, या सगळ्या गोष्टींवर आपण भर देणार आहे. रस्ते तर आहेच, बाकी सगळंच आहे, पण रिप्रेझेंटेशन बरोबर दिलं पाहिजे, सीट्स वाटप बरोबर झाले पाहिजे. हेच माननीय आमदार मोहन भाऊ मते असतील, देवेंद्रजी असतील, नितीनजी असतील, बावनकुळे साहेब असतील, सगळ्यांना आग्रहाची विनंती की या प्रभागात तुम्ही एक चांगलं नेतृत्व असं दिलं पाहिजे. धन्यवाद. माझं नाव शिरीष सुरकार आहे. मी भारतीय जनता पार्टी अयोध्या मंडळ दक्षिण नागपूरचं प्रभाग 32चं अध्यक्ष आहे आणि मी पण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दाखल म्हणजे फॉर्म भरलेला, आमचे इंटरव्ह्यू झालेले आहे आणि या भागातूनच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे का इथून एखादी स्थानिक भारतीय जनता पार्टी तर विकासचं कामं करतच आहे. शहरात सगळा विकास चालू आहे मोदीजीच्या नेतृत्वात. आपले गडकरी साहेब, फडणवीस साहेब यांच्या सर्व विविध नागपूर शहरामध्ये कामं होत आहे. पण आमचा जो प्रभाग 32 आहे, इथं बऱ्याचशा समस्या आहे. गटारच्या समस्या, विहिरीला गटर लागलेल्या आहेत, नळाचा समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, अशा भरपूरशा समस्या आहे. म्हणून इथून स्थानिक एक व्यक्ती दिला पाहिजे असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. नाव उज्ज्वला मुनीलाल कांबळे. मी सावित्रीबाई फुले नगरमध्ये राहते. मी सुद्धा फॉर्म भरलेला आहे नगरसेवकसाठी. तर आमचं मागणं हेच आहे की बा आमच्या समस्या ज्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे. नेहमी रोडाच्या पलीकडचेच नगरसेवक देतात. तर आमची इच्छा अशी आहे की या साईडला सिद्धेश्वरापासून पूर्ण तुकडोजी पुतळ्याच्या मानेवाड्यापर्यंत जे भाग येतो त्या साईडचा एकही आम्हाला नगरसेवक नाही. तर आता आम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले आहे. पडोळे भाऊ झालं, सुरकार झाले, मी झाले, गोंडाने ताई झाले, हे सांगोळे ताई झाले. आम्ही सर्वांनी फॉर्म भरलेला. सपना अतुल सागुळे आहे. मी प्रभाग 32मध्ये राहते आणि मी सुद्धा उमेदवारी भरलेली आहे. मी जनरलमध्ये 4 लोकांची नावं म्हटलं तर जे काम करतात त्यांनाच मला असं वाटते उमेदवारी द्यायला हवी, जे लक्ष देऊ शकतात. आणि खरं म्हणजे आमच्या प्रभागाला अजूनपर्यंत आमच्याच प्रभागातला वार्डातला मिळालेला नाही आहे नगरसेवक. तर आम्हाला असं वाटतं की आमच्या वार्डातला नगरसेवक आम्हाला मिळायला हवा, जेणेकरून आम्ही हक्काने त्याच्याकडे जाऊ. कारण दुसऱ्या प्रभागातला भेटला ना तर तो आमच्याकडे लक्ष देत नाही, कामाला फोन केला तर येत नाही. गडरचे तर प्रॉब्लेम्स आहे, रोडचे पण प्रॉब्लेम्स आहे, अनेक प्रॉब्लेम आहे असे. पण आम्हाला असं वाटतं की आमच्या प्रभागातला, आमच्या वार्डातला एक नगरसेवक आम्हाला मिळायला हवा.